मम्मी रडू नको यार, काय झालं? बस कर यार, सगळं सीन काय एकटाच घेशील का? नाही काय, माझा मामा वारला. वारले का? काय वाईट झालं. जाऊ दे आता, देवाच्या हातात असतं, आपल्या हातात काय असतं. पण कसे वारले ते? हो, वारलं नाही, एन्काउंटर झालाय त्याचा. अच्छा. काय? हो. म्हणजे असं काय केलं होतं त्यांनी? काय केलं होतं तिथे? स्कूल व्हॅन होती, बिचारा पोरांना घरीच सोडून यायचा तो. त्याचा बिझनेस होता, पोरांना ना किडनॅप करून घ्यायचा आणि त्यांच्या आईबापाकडनं पैसे मागायचा तो. अरे खूप मोठा इन्व्हेस्टर होता तो. अरे त्याला सट्टेबाज बोलतात. IPL, WPL, वर्ल्ड कप, अरे पोकेमॉन मॅचेस मध्ये पण सट्टे लावायचा, तेही हारायचा तो. खूप फिटत होता, रोज सगळ्या जॉगिंग करायला जायचा तो. त्याला जॉगिंग नाही बोलत, लोकांच्या दारीची बेल ना ती वाजून पळून जायचा तो. बिचारा मामा माझा. हो, काहीच बिचारा नव्हता तो. त्याची बायको पैसे द्यायचे नाही, स्वतःचे पोरा किडनॅप करायचे आणि त्या स्वतःच्या बायकोला फोन लावायचा आणि ते तेव्हा पैसे मागायचा तो. किती वाईट माणूस होता तो. आणि अजून ऐक तर, किडनॅपिंग, टॉयलेटमध्ये गेलं की फ्लश नाही करायचं, 999 इन 1 गिफ्ट असे स्कॅम करायचा तो. आणि खोटी बाय म्हणून छोट्या छोट्या पोरांना फसवायचा तो. नाव काय होतं तिचं? डायना. काय झालं? काय नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. मम्मी का रडते? कारण तिच्या मामाने सगळे प्रॉपर्टी त्याच्या पोरांच्या नावावर केले, नीला काहीच नाही भेटलं. हम्म.